निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. नाही, नाव नाही सांगणार. बरं नंतर बरं सांगितलं. बरं. काय अनुभव आला? ताई 10 वर्ष झाली. अच्छा अच्छा. हां हां. हा, तर अजून काय बाळ वगैरे नाहीये मला. अरे बापरे. हां हां हां. हा, म्हणजे असं मला धडधड होते ताई छातीमध्ये. का बरं? माहित नाही, म्हणजे असं रात्री झोपलं वगैरे की असं विचित्र स्वप्न पडतात. मग तुम्ही काही सेवा वगैरे नाही घेतली? नाही, सेवा वगैरे नाही घेतली, पण मिस्टर 8 वर्ष खूप म्हणजे दारू पित होते. मिस्टर का? हा, हां हां. तर त्यांना खूप म्हणजे दवाखाने केले, सगळं काही झालं. खूप बघितलं, कुठंच फरक नाही पडला. अच्छा. हां हां. हा, मग त्याच्यानंतर ना आम्ही लॉकडाऊन मध्ये पुण्याला आलो. हां हां. पुण्याला मग आता मला इथे येऊन 3 वर्ष झाली. अच्छा. हां. हा, तर मग काय झालं, 1 वर्ष पुण्याला येऊन 1 वर्ष झाली आणि एवढे दारूच्या आहारी गेले होते की त्यांना दारू पिऊन कावीळ झाला. अरे 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 अरे. हां हां. हा, कावीळ झाला. मग ते गावाला गेले. हां. गावाला गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्यांना 48 तासांची गॅरंटी दिली होती ताई. बापरे बापरे. हा, एवढं झालं. मग त्यात मध्ये शुगर झाली. मग पूर्वीपासूनच ते पित होते का दारू? नाही, लग्न झाल्याच्या नंतर ते प्यायला लागले. अरे बापरे. हां. हा, आणि बाहेरचं वगैरे बघितलं ना, त्यांना म्हणायचे की बाहेर कोणीतरी केले म्हणून सांगायचे. अगं बाई. हां. हा, आणि मग आम्ही खूप काय केलं पण कुठंच फरक पडत नव्हता. बापरे. हा, मग काही? आणि मग त्यांना त्यातून ते बरे झाले. हां हां. 48 तास म्हणजे पूर्ण झाले, त्याच्यातून ते बरे झाले. मग ते 1 वर्ष गावाला राहिले. मी माझ्या सासऱ्यासोबत पुण्याला 1 वर्ष राहिले ते. अच्छा. हां हां. हा, पुन्हा सासऱ्यासोबत तिथं कामाला होतो ना आम्ही. हां हां हां. बरोबर. हा, मग अधून मधून जायचे त्यांना भेटायला. सासू खूप चांगलेच आहे माझे. अरे वा. बघा, असं सासू सासऱ्यांचं कौतुक ऐकलं की बरं वाटतं. त्यांना पण स्वामी खूप आशीर्वाद देतील ना ताई. कारण हा, सून पण आणि मग एका ते दृष्टीने आशीर्वादच देत असते तिच्याशी चांगलं वागलं की. हो, आणि मग ते गावाला होते. हा. आणि असंच मग ज्यावेळेस त्यांना कावीळ झाला ना, मग त्याच्यानंतर ना ते बरे होऊन परत पुण्याला आले. पुण्याला आल्याच्या नंतर मग परत थोडे दिवस 2-3 महिने कामाला वगैरे गेले. हा. परत अशीच भांडणं झाली आमची. अरे बरोबर आहे ना. परत प्यायला लागले? हा, परत प्यायला लागले. डॉक्टरांनी त्यानंतर पिऊच नका म्हणून सांगितलं होतं. बापरे. हा. हा, तरी पण ते प्यायला लागले. मग अशी रोज भांडणं वगैरे व्हायची. एक दिवस तर एवढी भांडणं झाली. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. अगं बाई. हा, मी आणि सासरे आम्ही 1 तास बाहेर होतो. दरवाजेच उघडना झाले. मग माझी मैत्रीण होती कामावरची, तिला फोन केला. मग कामावरची मुलं वगैरे आली. मग तिने पोलीस स्टेशनला फोन केला. मला तर काही सुचतच नव्हतं. बाई गं. हा, आणि मग पोलीस स्टेशनला फोन केला. मग पोलीस आले. मग ते लॉक वगैरे तोडलं. मग पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला फोन केला. बापरे. हा, मग तिथून गेलं. तिथं गेल्याच्या नंतर मग ते बोलले की तुम्हाला कंप्लेंट करायची आहे का? हा. हा, मग मी म्हटलं आता मला आई वडील पण नाही येत ताई. माझ्या वडिलांना जाऊन 11 वर्ष झाली. आईला जाऊन आता 1.5 वर्ष झाली. शांत सांगा. तुम्ही घाबरलेल्या वाटतात. तुम्हाला असं दम लागतोय बघा ते बोलताना. काय होतंय ते माहितीये का, मला असं म्हणजे स्वामींची सेवा करताना किंवा नामस्मरण करताना मला असं करायची इच्छा नाही होते. नाही हो. हा, म्हणजे असं वाटतं की काहीतरी मला असं कोणीतरी वाईट शक्ती मला असं त्रास देईल. मग तुम्ही केंद्रे दादांकडे जाऊन ना ताई, त्यांच्या केंद्रात. तिथे मठ आहे तिथे. हा, आणि आता पण ना मी तुमच्याशी बोलते ना तर असं धडधड होते. हो हो, मला समजते ते. काही नाही, स्वामी आहे ते, तुमचं काही कोणी वाकडं करू शकत नाही. हा, आणि मग आईला जाऊन पण आता 1.5 वर्ष झाली. अच्छा. हा हा. हा, भाऊ पण काही लक्ष देत नाही, कधी फोन नाही काय. अगो बाई. हा. मग त्याच्यानंतर ना भांडणं परत आले. गावाकडून परत आल्याच्या नंतर मग असं झालं. पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं काही झालं, पण मी माघारी घेतली ना केस. आपल्याला संसार करायचा आहे. हो बरोबर. हा,
मग त्याच्यानंतर ना ते गावाला गेले, स्वतःहूनच मग गावाला गेले ते दुसऱ्या दिवशी. हा मग मी आणि सासरे आम्ही राहिलो दोघं जण. हा सासू म्हणली तू टेन्शन घेऊ नको, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, राहा म्हणली तुम्ही आता. हा 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 मग गावाला गेल्याच्या नंतर मग त्यांना बघितलं ताई बाहेरचं. हा तर त्यांना बाहेरचं निघलं, मग ते केलं त्यांनी सगळं. तर मग तेव्हापासून बरे. आणि तेव्हाच मग मी जेव्हा हे गावाला गेलो ना तेव्हाच माझ्यासोबत एक ताई आहे, हा ती पण स्वामी सेवक आहे. मग तिने मला सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको, स्वामींचं नामस्मरण वगैरे कर. हा आणि जेव्हापासून म्हणजे मी ज्या दिवसापासून मी स्वामींचं नाव घेतलं तेव्हापासून मी पिलेच नाही. नाही प्याले ना? नाही पिले. हा आणि तारक मंत्राची रक्षा पण द्यायची, त्यांना न कळतच जायची पाण्यामध्ये. हा मग हे खावायलाच येते, पण तेव्हापासून नाहीच पिले. मग अरे वा. मग स्वामींचा फोटो वगैरे आणला, मग तेव्हापासून नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग परत इकडे आले, कामाला पण लागले आणि आता आम्ही एकत्र आहोत सगळे. अरे वा, किती वर्ष झाले या गोष्टीला आता नीट राहिले ते? आता 1 वर्ष कंप्लीट झाली फेब्रुवारीमध्ये. अरे वा वा वा. अशा सुखीवालताई सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि आता रडायचं नाही, इथून पुढे स्वामींना आवडणार नाही तुम्ही रडलेलं. स्वामी सगळं तुमचं छान करतील ताई. आलं का आणि लक्षात? मला असं वाटतं की स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घ्यावं, पण ताई सेवा करायला किती वाईट विचार येतात. येऊ द्या आणि काही. माझ्याकडून होतच हे नाही. बघा, येतात, प्रत्येकाला येतात असे विचार, कारण लक्ष एकाग्र होत नाही. सुरुवातीला तुम्हाला नाही 11 माळी जमत ना, तर 1 माळ करा ताई. पण कसं रोज कंटिन्यू रोज 1 तरी करा, म्हणजे कराच. काही रडू नका ताई, बिलकुल तुमचं सगळं छान होईल. एकदा जाऊ ना तुम्ही पुण्यातल्या पुण्यात, म्हणजे जास्त खर्च पण पडणार नाही. केंद्रे दादांकडे जाऊन या. हो जाईल. आणि ते केलं ना ताई, देवांना शिवा द्यायचे. हो. आणि लग्न झालं तर ते मला म्हणायचे मला तू आवडत नव्हतीस, माझ्या घरच्यांनी बघ तुझ्यासोबत लग्न करून दिलंय, तुझं तू बघ. अरे बापरे. हो तरी पण मी राहिले, कारण की मला वडील नव्हते ना. आणि आई पण गेली आता 1.5 वर्षापूर्वी. भाऊ काय लक्षात येत. एकच भाऊ आहे का तुम्हाला? हो मग जाऊन कुठे जाणार, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी सहनच करावं लागत होत्या. आई ग, काय ना जगामध्ये. पण अजून आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघायचं की जगात किती दुःखी आहे, त्यांच्यापेक्षा आपण सुखी होत ना ताई, असं म्हणून चालायचं. हो पण मला आई वडिलांची मुखावे माझे सासरे भेटलेत ताई. हो ना, मग अजून काय पाहिजे ताई? आणि नणंद वगैरे, नणंदीर आहेत? नाही दीर नाही, नणंद आहेत. त्यांचं खूप चांगले, त्या पण खूप चांगले आहेत. हो ना, मग काय, नंदेलाच बहीण मानायचं ताई. आणि सगळं छान होईल बघा तुमचं, बिलकुल काळजी करू नका. स्वामींकडे एकच इच्छा आहे की लवकर स्वामींनी मला बाळ द्यावं. देणार. तुम्ही जाऊन या एकदा. हा म्हणजे तेव्हापासून त्यांना कावीळ झाला ना. तेव्हापासून आहे ना, म्हणजे आम्ही एकत्र तर राहतो, पण आमच्या दोघांमध्ये असं काही होत नाही ते. अरे बापरे. का? त्याच्यासाठी मला प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे पहिलं सगळं काही व्यवस्थित होतं, तेव्हापासून त्यांना कावीळ झालं ना तेव्हापासून. अरे मग जरा डॉक्टरना भेटून यायचं ताई. हो जाऊया आता. जाऊया. पण बाळासाठी ट्रीटमेंट घेतली होती ना, तर दवाखान्यात जायचं म्हटलं की घरात आणणं होईल. नाही जाऊन या ताई. हो हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई, मी शेअर करते. हो श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.